सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं, होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017. संगमनेर तालुक्यातील करुले या ठिकाणी हमादे अहमद कुरेशी आणि ड्रायव्हर अनवर मोहम्मद कुरेशी हे दोघे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव आणि संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे इथून 8 जिवंत जनावरं गाडीमध्ये घेऊन जात असताना सत्यम कैलास आहेर, नवनाथ मधुकर आरवाडे, तसेच सुनील लक्ष्मण आहेर, पप्पू सुभाष आरवाडे, योगेश मच्छिंद्र आहेर, तसेच योगेश दत्तू दिघे, आदित्य साहेबराव चव्हाणके यांनी दोघांना लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली आहे. यामध्ये दोघेही जखमी झाले आहेत. दोघांना संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी हमादे अहमद कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील 7 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच यावेळी मारहाण करणाऱ्यांवरती 307 प्रमाणे गुन्हा दाखल करा अशी मागणी रईस व्यापारी यांनी कुरेशी समाजाच्या वतीनं केली आहे. 12 तारखेला आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये करोले गावामध्ये एक अनवर कुरेशी व हमीद कुरेशी हे दोघं जर्सी गाया दुधाचे आणायला चालले होते. तर काही बजरंग दलचे कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर जीव घेण्याचा प्रयत्न केला व त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. ते गंभीर जखमी असून ते कुठे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असता तालुका पोलीस स्टेशन मध्ये त्या आरोपींवर कलम 324 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. पण हे गुन्हा जे दाखल झालेला आहे समाधानकारक नसून, कारण की असे गंभीर जखमा त्यांना झालेल्या आहे की ह्या आरोपींवर 307 सारखे कलम लावण्यात आले पाहिजे होते. परंतु पोलीस प्रशासनाने असे कोणतेही कलम त्यांच्यावर लावलेले नाही. त्यांनी फक्त 324 कलम लावलेले आहे. परंतु आज जर आपण बघितलं तर कुरेशी समाजामध्ये काही लोक जर्सी गायांचाही व्यापार करतात. म्हणजे दुधाचे जे गाया असतात त्याचाही व्यापार ते करतात आणि ते गाड्यांमध्येच त्याची वाहतूक करावी लागतात. ते काय पाय आणू शकत नाही. परंतु हे बजरंग दलचे काही कार्यकर्ते त्याची शहानिशा न करता डायरेक्ट त्यांच्यावर अटॅक करतात. आता हे धंदा म्हणजे त्यांचा पारंपरिक धंदा आहे. ते दुधाचे गाया असो, म्हशी असो, हे त्यांना करणं त्यांना भागच आहे. कारण त्यांचं ते जीवन जगण्याचा एक ते मार्गच आहे. आणि राहिला प्रश्न कत्तलीचा, जर ते कत्तलखान्यामध्ये जर नेत असतील तर ते गुन्हाच आहे शासनाच्या नियमाप्रमाणे. परंतु काही खाटीक लोक, काही कुरेशी लोक हे जर्सी गायांचाही व्यापार करतात. याची त्यांनी शहानिशा करावी. कारण या असं बेजरम मारणं हे चुकीचं आहे. शासन हातात घेणं हे चुकीचं आहे. पोलीस प्रशासन आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी. जिथं काही कत्तली होत असतील गायांची
वासरूंची, त्याच्यावर पोलीस प्रशासन आहे कारवाई करण्यासाठी. पोलीस प्रशासन त्यांना सोडत नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतातच. परंतु जे काही लोक जर्सी गायांचा व्यापार करतात, अशा लोकांना जर हे बेजरब मारहाण करत असतील तर हे चुकीचं आहे. तर ह्या ज्या लोकांनी यांना मारहाण केली, असे 7 आरोपी याच्यात आहे. मी त्यांचे नाव वाचून दाखवतो. उत्तम कैलास आहेर, राहणार करुले. नवनाथ मधुकर हरवते, राहणार करुले. सुनील लक्ष्मण आहेर, राहणार करुले. पप्पू सुभाष हरगळे, राहणार करुले. योगेश मच्छिंद्र आहेर, राहणार करुले. योगेश दत्तू दिगे, राहणार तळेगाव. आदित्य साहेबराव चव्हाणके, राहणार तळेगाव. या सर्व आरोपींवर कडक शासन झालं पाहिजे आणि पोलिसांनी याची सखोल चौकशी करून यांच्यावर 307 प्रमाणे गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी समस्त आणि सर्व कुरेशी मुस्लिम समाजाची मागणी आहे. अशी ही घटना संगमनेर तालुक्यामध्ये बजरंग दलच्या कार्यकर्त्यांकडून 3री घटना आहे. परंतु त्यांच्यावर कोणताही कठोर शासन होताना दिसत नाही. तरी ही बाब गंभीर्यपूर्वक आहे. शासनाने जसं अनेक गुन्ह्यावर कठोर शासन करते, तसंही यांच्यावरही बजरंग दलच्या कार्यकर्त्यांवरही कठोर शासन झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. माझं नाव अब्दुल हमीद कुरेशी, राहणार संगमनेर. मी तळेगाव देश कोळेगाववरून येत होतो. तिकडून येताना माझ्या गाडीत जर्सी गाय वासरं होते. त्याचा मी व्यापार करतो, जर्सी गायांचा दुधाचा व्यापार आहे माझा. मी तिकडून येत होतो, त्यामुळं मला रस्त्यात येताना दोन मोटरसायकलीवर पोरांनी अडवलं करुल्यामध्ये आणि माझ्या ड्रायव्हरला रॉडने मारला. तर एक सत्यम होतं आणि दुसरं त्याचा जोडीदार होता. तर जोडीदारने काचेवर हमला केला गाडीचे आणि सत्यमने रॉड मारला डोक्यात ड्रायव्हरचे. तर आम्ही त्याला विचारलं का भाऊ असं का करू राहिलं तू? तर म्हणे नाही तुम्ही लय माजले, असं तसंही सांगून आमच्यावर शिवीगाळ केली. आणि त्याच्यानंतर जे गावाचे स्थानिक लोक होते त्यांनी आम्हाला साईडला घेतलं आणि त्यांनी थोडाफार मदत केली, आम्हाला साईडला काढून दिलं. आणि त्यांनी पुढं आम्हाला पोलिसला फोन लावून पोलिसला बोलवून आम्हाला तिकडं पोलिसच्या ताब्यात दिलं आणि पोलिसने आम्हाला पोलीस स्टेशनला आणले. त्याच्यानंतर आम्ही संगमनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार केला आणि तिकडून कुठे हॉस्पिटलमध्ये इथं उपचार चालू आहे आमच्यावर. त्यांचं मारायचं कारण काय? त्यांनी कोण होते? ते का मारलं तुम्हाला? ते बजरंग दलचे पोरं होते. ते म्हणत होते का नाही का याच्यात तुम्ही जनावर कस काय नेऊ राहिले, कोणा विचारून नेते असं विचारून आम्हाला मारलं. तर आम्ही त्यांना विचारलं आमच्याकडून काय चुकी झाली, आमच्याकडे परवाना आहे, आमचा खरेदी विक्रीचा माल आहे, खरेदी विक्री करतात आम्ही जर्सी गायांचा व्यापार आहे दुधाचे. तरी त्यांनी काय ऐकलं नाही, तरी आम्हाला मारहाण केली तिथं. मग कोणी मारले आणि आपण गुन्हा दाखल केलाय का? हो, गुन्हा दाखल केला संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे. योगेश दत्तू दिगे आणि किरण कैलाश दिगे तळेगाव आणि सत्यम कैलाश आहेर करुले, नवनाथ मधुकर आखाडे आणि सोमनाथ गोरखनाथ आहेर, पप्पू सुभाष आखाडे, ही सगळे माझे वडील. मी यांना तिकडे व्यापार करतो, तर ते मला त्यांची मी तोंड बघितलेले, ते समोर येणार जाणार, मी दररोज तिकडे राहतो, तर यांना मी ओळखतो. यांनी आमच्यावर हल्ला केला. मग ते हल्ला केल्यानंतर तुम्ही सांगितलं नाही का तुम्ही का मारताय, काय झालं? आम्ही विचारलं त्यांना, दाखवलं का नाही त्यांना? आम्ही दाखवत होते पण त्यांनी काय ऐकलं नाही, आम्हाला डायरेक्ट मारहाण केली चालू. त्यामुळं ड्रॉवर खाली पडला, तर त्यामुळे मी त्याला उचलायला गेलो, तर त्यांनी मला पण लाथाबुक्क्याने मारहाण चालू केली. पुढचं काय विचारलं नाही. आम्ही त्यांना सांगत होतो तरी ते ऐकायला तयार नव्हते. कोण ऍडमिट आहे? कोणाला जास्त मार लागलेला आहे? अनवर कुरेशी हे ड्रायव्हरला मार जास्त लागलेला आहे. त्याच्या डोक्यावर रॉडने मारले उजव्याकडे कानाच्या वर. ते जर तुमची यामागे काय मागणी आहे आता पोलिस प्रशासनाकडे?
आमची प्रशासनाकडे एकच मागणी आहे की जे आमच्यावर अन्याय झाला त्याचं त्यांनी ते करावं आणि आम्हाला न्याय मिळो त्यासाठी आम्ही प्रशासनाला विनंती करतो. शावीर शेख, C24 संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर